जय शिवराय विद्यार्थी मित्रांनो. फिजिकल केमिस्ट्रीसाठी जसे आपण कन्सेप्ट्स ऑफ केमिस्ट्री ही लेक्चर सिरीज स्टार्ट केलेली होती, तशीच सेम सिरीज आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्रीसाठी सुद्धा चालू करतोय. आणि आज जो टॉपिक आपण घेतलेला आहे तो आहे न्यूक्लिओफिलिसिटी वर्सेस बेसिसिटी. 12th स्टँडर्डला आल्यानंतर हॅलो अल्केन्स हॅलो अरिन्स चॅप्टरमध्ये हा पार्ट शिकवला जातो आणि गॅरंटी आहे की बऱ्याच विद्यार्थ्यांना हा पार्ट समजत नाही किंवा समजला तरी क्वेश्चन सॉल्व्ह करताना नेमके हे क्वेश्चन कसे सॉल्व्ह करायचे आहेत किंवा सॉल्व्ह करूनही त्याचा आन्सर आपल्याला रॉंग मिळतं, तर असं का होत आहे, याचा अर्थ टॉपिक आपल्याला व्यवस्थित कळालाय की नाही कळालाय, असं कन्फ्युजन विद्यार्थ्यांना यायला लागतं. तर कन्सेप्ट्स ऑफ केमिस्ट्रीच्या अंडर ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये आपण असे बरेचसे ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचे कन्सेप्ट कव्हर करणार आहोत. तर आजचा जो टॉपिक आहे न्यूक्लिओफिलिसिटी वर्सेस बेसिसिटी, याच्यावरती ऑर्डर सांगा किंवा कोणता न्यूक्लिओफाईल फास्ट रिॲक्ट करेल, कोणता स्लो रिॲक्ट करेल, कोणता न्यूक्लिओफाईल कुठे यूज केला जाईल न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन वगैरे मध्ये, या सर्व गोष्टी आपण समजून घेणार आहोत. एका व्हिडिओमध्ये हे कव्हर करणं शक्य नाहीये, म्हणून याचे मल्टिपल व्हिडिओज बनणार आहोत. स्क्रॅच पासून सुरुवात करतोय आपण, बेसिक पासून ऑर्गॅनिक केमिस्ट्री शिकणार आहोत आपण. जेव्हा जेव्हा जो टॉपिक घेतला जाईल त्या टॉपिकच्या बेसिक पासून सुरुवात करून अगदी क्वेश्चन सॉल्व्हिंग पर्यंत सर्व आपल्या व्हिडिओज मध्ये कव्हर केलं जाणार आहे. चला, तर जो आजचा टॉपिक आहे न्यूक्लिओफिलिसिटी वर्सेस बेसिसिटी, याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपण समजून घेऊया की न्यूक्लिओफाईल म्हणजे नेमकं असतं काय. पहा, न्यूक्लिओफाईलचाच अर्थ होतो न्यूक्लियस लविंग. न्यूक्लियस लविंग स्पीसीज. आता पहा ना, न्यूक्लियस वरती पॉझिटिव्ह चार्ज असतो. आता पॉझिटिव्ह चार्ज कोणाला आवडेल, बरोबर? तर पॉझिटिव्ह चार्ज अशा स्पीसीजला आवडेल जे स्पीसीज इलेक्ट्रॉन रिच आहेत किंवा जे स्पीसीज निगेटिव्हली चार्ज आहेत. सो न्यूक्लिओफाईल म्हटलं की समजून घ्यायचं निगेटिव्ह चार्ज आहे. जरी निगेटिव्ह चार्ज नसला, तो न्यूट्रल ॲटम जरी असला तरी त्याच्याकडे ती लोन पेअर असणार आहे, तो इलेक्ट्रॉन रिच असणार आहे, त्याला आपण न्यूक्लिओफाईल म्हणतो. सो हा एक असा स्पीसीज असणार आहे. न्यूक्लिओफाईल इज गोइंग टू बी द स्पीसीज which is going to attack, which attacks on electrophile. आता इलेक्ट्रोफाईल हा न्यूक्लिओफाईलच्या अपोजिट असेल ना, म्हणजे ई प्लस इलेक्ट्रॉन डेफिशियंट स्पीसीज, ज्याला इलेक्ट्रॉनची गरज आहे, त्यांच्यावरती न्यूक्लिओफाईल अटॅक करतो. अच्छा, हे जे इलेक्ट्रोफाईल आहेत याच्यामध्ये आणखीन एक सांगू शकतो मी इथे की हा जो इलेक्ट्रोफाईल असणार आहे अदर दॅन हायड्रोजन असायला पाहिजे. अदर दॅन हायड्रोजन असायला पाहिजे. अँड मोस्ट ऑफ द टाइम लक्षात घ्या, आपण केमिस्ट्रीमध्ये, ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये जेव्हा न्यूक्लिओफाईल अटॅक करतो कोणावरती तरी, सो मोस्ट ऑफ द टाइम इट इज कार्बन ॲटम. प्रत्येक वेळी नाही म्हणत आहोत आपण. मोस्ट ऑफ द टाइम न्यूक्लिओफाईल जेव्हा अटॅक करतोय इलेक्ट्रोफाईल वरती, तेव्हा इलेक्ट्रोफाईल हा कार्बन ॲटम असणार आहे. दुसरा कोणता इलेक्ट्रोफाईल असू द्यात, पण नक्कीच तो इलेक्ट्रोफाईल H+ नसायला पाहिजे. नेक्स्ट आपण याच्यामध्ये आणखीन काय म्हणू शकतो. सो ऑल न्यूक्लिओफाईल्स आर लुईस बेसिस. लुईस बेस म्हणजे काय, ते आपली लोन पेअर इलेक्ट्रोफाईलला डोनेट करणार आहे. का म्हणतोय आपण त्यांना लुईस बेसिस? ॲज दे डोनेट लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स. कोणाला डोनेट करतायत? जो इलेक्ट्रॉन डेफिशियंट आहे, जो इलेक्ट्रोफाईल आहे, त्याला डोनेट करतायत. हा झाला न्यूक्लिओफाईलचा अर्थ. आता आपण समजून घेऊयात की बेस काय असतो. बेस म्हणजे काय आहे. सो कोणताही बेस, अ बेस इज अनदर नेम ऑफ न्यूक्लिओफाईल. न्यूक्लिओफाईल सारखाच असतो बेस, फरक फक्त एकच आहे. काय पहा, वेन इट इज फॉर्मिंग बॉन्ड विथ H+. म्हणून तर आपण वरती H+ ला एक्सक्लूड केलं होतं. बेस हा असा स्पीसीज असणार आहे, बेस हा असा न्यूक्लिओफाईल असणार आहे जो कोणाबरोबर बॉन्ड करणार आहे, कोणावरती अटॅक करणार आहे, तर H+ वरती अटॅक करणार आहे, त्याला आपण म्हणतो बेस. सो आपण काय म्हणू शकतो इथे, आपण असे म्हणू शकतो की बेसिसिटी जी आहे, बेसिसिटी इज सबसेट of nucleophilicity. Basicity is the subset of nucleophilicity.
म्हणजे आपण काय म्हणू शकतो पहा, इकडे लक्ष घ्या. न्यूक्लिओफाईल जर अटॅक करत असेल H+ वरती आणि न्यूक्लियसने बॉन्ड बनवलाय न्यूक्लिओफाईलने बॉन्ड बनवलाय हायड्रोजन बरोबर, तेव्हाच न्यूक्लिओफाईलला बेस बोला. ते या केसमध्ये न्यूक्लिओफाईलला बेस बना. आणि जर न्यूक्लिओफाईलने कार्बन वरती इलेक्ट्रोफिलिक कार्बन वरती अटॅक केला असेल आणि कार्बन सोबत बॉन्ड बनवला असेल, तेव्हा त्या न्यूक्लिओफाईलला, तेव्हा त्या स्पीसीजला न्यूक्लिओफाईलच बोला. दोन्हीकडे हा जो स्पीसीज असणार आहे याचं बिहेवियर सेम आहे. हा आपले इलेक्ट्रॉन घेऊन दुसऱ्यावरती अटॅकच करतोय, पण जेव्हा तो बेस असेल तेव्हा तो H+ वरती अटॅक करतोय. H+ या इलेक्ट्रॉन डेफिशियंट स्पीसीज वरती अटॅक करतोय. आणि जेव्हा तो न्यूक्लिओफाईल म्हणून काम करेल तेव्हा तो H+ सोडून दुसऱ्या कोणत्याही इलेक्ट्रॉन डेफिशियंट स्पीसीज वरती अटॅक करतोय. मोस्टली तो इलेक्ट्रॉन डेफिशियंट स्पीसीज कोण असणार आहे? कार्बन ॲटम असणार आहे. आता तुम्हाला सर या दोन्ही रिॲक्शन मध्ये जर या स्पीसीजचं काम आपले लोन पेअर घेऊन अटॅक करणंच आहे, तर दोघांमध्ये डिफरन्स आहे तरी काय नेमका पाहून घेऊयात. दोघांमध्ये काय डिफरन्स आहे, या ज्या दोन्ही रिॲक्शन आहेत ना याच्यामधला डिफरन्स समजून घेऊयात. एक्झाम्पल घेऊयात आपण. चला तर पहिलं एक्झाम्पल आपण घेऊयात. लेट्स से आपल्याकडे आहे अमोनिया, जो रिॲक्ट करणार आहे वॉटर मॉलिक्यूल बरोबर, H2O आहे. अशा पद्धतीने शो करतोय मी त्याला HOH. आता नायट्रोजन काय करू शकतो, आपले लोन पेअर घेऊन अटॅक करू शकतो या हायड्रोजन वरती. नायट्रोजनकडे एक्स्ट्रा लोन पेअर आहे, तो इलेक्ट्रॉन रिच आहे, तो H वरती अटॅक करेल. ऑब्विसली ऑक्सिजन आणि हायड्रोजन यांचा मधला बॉन्ड ब्रेक होईल आणि ऑक्सिजनला लोन पेअर मिळेल. आता याने होणार काय, याने झालंय काय, NH3 जो होता तो बनला NH4+. नायट्रोजनने 4 बॉन्ड बनवले की नायट्रोजन वरती पॉझिटिव्ह चार्ज द्यायचा आहे. नायट्रोजन तेव्हाच न्यूट्रल आहे जेव्हा त्याच्याकडे लोन पेअर आणि 3 बॉन्ड आहे, जे इथे होतं. आता त्याच्याकडे एक एक्स्ट्रा हायड्रोजन आलाय, त्याची लोन पेअर गेली बॉन्ड बनवण्यामध्ये, नायट्रोजनवर पॉझिटिव्ह चार्ज. 4 बॉन्ड म्हटलं नायट्रोजनचे की पॉझिटिव्ह चार्ज द्यायचा. प्लस आता OH मध्ये एक H तर गेला, एक लोन पेअर इथे एक्स्ट्रा आली, याच्यावरती येईल निगेटिव्ह चार्ज. सो इथे अमोनिया जो आहे तो ऍज अ बेस ऍक्ट करतोय, कारण त्याने कोणावरती अटॅक केलाय, H वरती अटॅक केलाय. म्हणजे NH3 हा स्पीसीज जो आहे या केसमध्ये ऍज अ बेस काम करतोय. आणि जेव्हा बेस ऍसिड वरती, ऑब्विसली हा जो H2O आहे तो इथे ऍज अ ऍसिड काम करतोय. तर जेव्हा बेसने H+ ला ऍब्स्ट्रॅक्ट केलं, त्याच्यापासून NH4+ बनला, त्याला आपण म्हणू शकतो कॉन्जुगेट ऍसिड. म्हणजे याचा अर्थ आपण इथे म्हणतोय की हा एक ब्रॉन्स्टेड बेस आहे, जो H+ ला काय करतोय, ऍब्स्ट्रॅक्ट करतोय. आता या प्रोसेसमध्ये खास काय झालं, या प्रोसेसमध्ये झालं असं की ही जी रिॲक्शन आहे ना, ही रिव्हर्सिबल रिॲक्शन आहे. हाच तर डिफरन्स आहे. जेव्हा एखादा स्पीसीज बेस म्हणून काम करतो, H+ वर अटॅक करतो, तेव्हा तो फॉरवर्ड मध्ये जाऊ शकतो, तसेच बॅकवर्ड मध्ये जाऊ शकतो. म्हणजे हा जो OH आहे ना, तो पुन्हा आपला H+ घेऊ शकतो, H2O मध्ये कन्वर्ट होऊ शकतो, NH3 बनवू शकतो. ही जी प्रोसेस आहे बेस म्हणून काम करण्याची, ही जी रिॲक्शन इथे होते, ही रिव्हर्सिबल रिॲक्शन असते. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ही जी प्रोसेस आहे ही रिव्हर्सिबल प्रोसेस आहे. आणि जेव्हा प्रोसेस रिव्हर्सिबल असते तेव्हा तेव्हा तिथे आपण काय करू शकतो, वी कॅन अप्लाय इक्विलिब्रियम, बरोबर ना. मग जर तिथे इक्विलिब्रियम अप्लाय होतोय, याचा अर्थ आपण तिथे शोधू शकतो pKa. इक्विलिब्रियम चॅप्टर मध्ये आपण पाहिलेलं आहे की इक्विलिब्रियम चॅप्टर मध्ये pKa, pH यांचं रिलेशन वगैरे आपण सगळं पाहिलेलं आहे. तर इथे अशा केसेसमध्ये आपण बेसिसिटी जी आहे ना, आता NH3 किती बेसिक आहे हे आपण सांगू शकतो बाय युझिंग द व्हॅल्यू ऑफ pK. पहा, जेव्हा याने ऍज अ बेस काम केलं, H वर अटॅक केला, तेव्हा याच्यापासून कॉन्जुगेट ऍसिड बनला. आणि या कॉन्जुगेट ऍसिडची जेवढी व्हॅल्यू pK ची जास्त असेल तेवढा NH3 बेसिक असेल, बरोबर. सो काय म्हणू शकतो आपण, जेव्हा स्पीसीजने ऍज अ बेस काम केले तिथे रिव्हर्सिबल रिॲक्शन असते, इक्विलिब्रियम अप्लाय होतो, आपल्याला pKa समजू शकतो काय आहे बाय कॅल्क्युलेशन्स. अँड वी कॅन से दॅट की बेसिसिटी कॅन बी मेजर्ड इन टर्म्स ऑफ pKa व्हॅल्यू, कारण प्रोसेस रिव्हर्सिबल आहे. पण जेव्हा न्यूक्लिओफाईल
ॲज अ न्यूक्लिओफाईल काम करतोय, जेव्हा हा जो स्पीसीज आपण घेतलाय तो अदर दॅन एच दुसऱ्या कोणावरती अटॅक करतोय, दुसरा कोणता इलेक्ट्रोफाईल घेतोय, त्या केसमध्ये ही जी प्रोसेस असणार आहे ही इरिव्हर्सिबल प्रोसेस असणार आहे. एक्झाम्पल घेऊयात ना आपण त्याचं. इरिव्हर्सिबल प्रोसेस असणार आहे म्हणजे नेमकं काय होणार आहे पहा. समजा आपण एक्झाम्पल घेऊ शकतो, एखादा न्यूक्लिओफाईल आपण घेऊयात आणि त्याने अटॅक केलेला आहे समजा कार्बनवरती. जिथे कार्बनवरती कोणता चार्ज आलेला आहे, पॉझिटिव्ह चार्ज आलेला आहे. अशा कार्बनवरती जर अटॅक केलेला असेल तर ऑब्विसली आपल्याला काय मिळेल, इथे इथे न्यूक्लिओफाईल अटॅच झालेला मिळेल आणि बाकी कार्बन सोबत जे काय होतं ते असेल. किंवा आणखीन एखाद्या प्रकारचं एक्झाम्पल घ्यायचं असेल तर समजा OH आपण घेतला आणि त्याची रिॲक्शन आपण केली CH3 Br बरोबर मिथाइल ब्रोमाइड बरोबर. आता ही रिॲक्शन तुम्ही पाहिली पण असेल, राईट, की हा जो न्यूक्लिओफाईल म्हणून काम करतोय OH न्यूक्लिओफाईल म्हणून अटॅक करेल आणि कार्बनकडे पहा, ब्रोमीन डेल्टा मायनस आहे, हा डेल्टा प्लस आहे, इथे कार्बन हा इलेक्ट्रोफाईल आहे. तर जेव्हा अटॅक होईल तेव्हा कार्बन ब्रोमीन बॉन्ड ब्रेक होईल. या प्रोसेसला आपण SN2 प्रोसेस म्हणतो. पुढे येणाऱ्या व्हिडिओजमध्ये आपण न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन वगैरे सगळं कव्हर करणार आहोत. आता याच्यापासून काय बनणार आहे पहा, CH, इथे लागेल OH, इथे H, इथे H आणि ब्रोमीन मायनस बाहेर निघाला. आता ही जी प्रोसेस आहे ना, दिस प्रोसेस इज नॉट रिव्हर्सिबल. दिस प्रोसेस इज नॉट रिव्हर्सिबल, इरिव्हर्सिबल आहे. मग जर इरिव्हर्सिबल असणार आहे, इथे आपण इक्विलिब्रियमच अप्लाय करू शकत नाही. इक्विलिब्रियम अप्लाय करू शकत नाही तर आपल्याकडे कोणतंही मेजर करण्याचं साधन नाहीये. जसं बेसिसिटीमध्ये इक्विलिब्रियम अप्लाय होतो, पीकेए निघतोय, पीकेएने बेसिसिटी सांगू शकतो, तसं न्यूक्लिओफिलिसिटी सांगण्यासाठी काही आपल्याकडे फॉर्म्युला निघत नाहीये किंवा एखादी व्हॅल्यू येत नाहीये पीकेए साठी. आणि हा दोघांमधला फरक आहे. बेसिसिटी इज रिव्हर्सिबल, बेसिक होणे इज रिव्हर्सिबल प्रोसेस, न्यूक्लिओफाईलने इलेक्ट्रोफाईलवरती अटॅक करणे इज इरिव्हर्सिबल प्रोसेस. हा दोघांमधला की डिफरन्स आहे, हे लक्षात घ्या. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला हेच समजून घ्यायचंय की न्यूक्लिओफाईल आणि बेस हे वेगवेगळे का आहेत. एकच स्पीसीज कधी कधी न्यूक्लिओफाईल म्हणून काम करतो तर कधी कधी बेस म्हणून काम करतो. तर आज आपण एकदम बेसिक पासून शिकतो की दोन्ही प्रोसेसमध्ये फरक काय असणार आहे. आता जे एक्झाम्पल आपण घेतलं होतं ना, तेच एक्झाम्पल मी तुम्हाला पुन्हा सांगतो की पीके पहा काय होणार आहे. बेसिसिटी जर आपण डिस्कशन केलं सुरुवातीला, आपण पहिल्यांदा बेसिसिटी म्हणजे काय असतं पाहूयात. बेसिसिटीचं डिस्कशन करूयात. बेसिसिटी झालं की मग न्यूक्लिओफिलिसिटी पाहूयात आणि मग दोघांचं कंपॅरिझन करूयात. सो टाइम लागणार आहे, याला 2-3 व्हिडिओज लागणार आहेत. तर सरळ सरळ रिलेशन असं आहे की हायर द व्हॅल्यू ऑफ पीकेए, हायर द व्हॅल्यू ऑफ पीकेए, कोणाची व्हॅल्यू बघायची, ही कॉन्जुगेट ऍसिडची व्हॅल्यू बघायची. जेवढी जास्त असेल तेवढाच त्याचा बेस स्ट्रॉंग असेल. स्ट्रॉंगर विल बी द बेस. फॉर एक्झाम्पल, सेम एक्झाम्पल आपण घेऊयात. NH3 घेतलं होतं आपण आधीच, त्याला बेस म्हणून आपण अटॅक केलं होतं वॉटरच्या हायड्रोजनवरती. अशा पद्धतीने लोन पेअर घेतले, याच्यावर अटॅक केला, लोन पेअर इथे मिळाली, बॉन्ड पेअर ब्रेक झाली आणि ऑक्सिजनला मिळाली. इकडे NH4 प्लस बनला होता आणि OH मायनस सेपरेट झाला होता. तर हा होता आपला बेस आणि त्या बेस पासून बनलेलं NH4 प्लस जे होतं ते होतं कॉन्जुगेट ऍसिड. आता या कॉन्जुगेट ऍसिडचा जर आपण पीके व्हॅल्यू पाहिली तर ती 10 आहे. पीके व्हॅल्यू जर आपण पाहिली तर 10 आहे. तसंच जर आपण एक अजून एक्झाम्पल घेतलं कम्पेअर करायला, फॉर एक्झाम्पल आपण घेऊयात OH मायनस. याच रिॲक्शनला आपण रिव्हर्स लिहितोय आणि त्याचा अटॅक आपण करूयात NH4 वरती. काय होईल अटॅक, OH ऍज अ बेस म्हणून काम करतोय, H प्लस वर अटॅक करतोय, NH3 सेपरेट होईल. वरची जी रिॲक्शन होती ना तिलाच रिव्हर्सिबल लिहितोय आपण, तिलाच उलट करून लिहितोय. म्हणजे आपण काय करतोय आता, याला बेस बनवतोय आणि हा ऍसिड आहेच, याचा अटॅक याच्यावरती करतोय, रिव्हर्सिबल करून हे बनवणार आहोत. चला लिहूयात. इथे बनणार आहे H2O आणि NH3. आता या केसमध्ये जर OH मायनस बेस होता तर त्याच्यापासून बनलेला H2O हा कॉन्जुगेट ऍसिड आहे
आणि याची जी पीके ची व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू येणार आहे 14. आता व्हॅल्यू जी आहे ना ती कॅल्क्युलेट केलेली असते, मॅथमॅटिकली कॅल्क्युलेट केलेली आहे, एक्सपेरिमेंटली कॅल्क्युलेट केलेली आहे. तर आता या व्हॅल्यूला जर आपण कम्पेअर केलं, पहा H2O जो पीके ची व्हॅल्यू आहे ती 14 आहे आणि NH4+ ची 10 आहे. आपण काय म्हटलंय वरती, ज्याची पीके व्हॅल्यू जास्त त्याचा बेस स्ट्रॉंगर असेल. आता पीके व्हॅल्यू H2O ची जास्त आहे म्हणजे त्याचा जो बेस होता ना OH हा स्ट्रॉंगर बेस असणार आहे आणि NH4+ ची पीके ची व्हॅल्यू याच्यापेक्षा कमी आहे म्हणून याचा जो बेस होता तो वीकर बेस असणार आहे. म्हणजेच इथे जर आपण सुरुवातीलाच कंपॅरिझन करून टाकलं तर pKa of H2O is greater than pKa of NH4+. So we can say that काय म्हणू शकतो आपण इथे, therefore OH minus is stronger base than NH3. It's stronger base than NH3. आणखीन एक एक्झाम्पल आपण घेऊयात. आता इथे हे तर क्लिअर झालं ना की OH आणि NH3 मध्ये OH हा स्ट्रॉंगर बेस काय. आणखीन एखादा आपण एक्झाम्पल पाहूयात. समजा आपल्याला दिलेला आहे एक ऑर्गॅनिक कंपाऊंड, लाईक हा वाला कंपाऊंड आपल्याला दिलेला आहे. याचं नाव जे आहे ते असणार आहे पिरिडीन. पिरिडीन आहे, हा नायट्रोजन वरती लोन पेअर असते आणि बेस आहे, ॲज अ बेस म्हणून काम करतो. ते H+ वरती अटॅक करणारे रिॲक्शन रिव्हर्सिबल असणार आहे आणि जेव्हा H+ ला तो ॲब्स्ट्रॅक्ट करून घेईल तेव्हा त्याच्यापासून कॉन्जुगेट ॲसिड बनणार आहे, जे अशा पद्धतीचं दिसेल. नायट्रोजन वरती पुन्हा पॉझिटिव्ह चार्ज आला. याची जी पीके व्हॅल्यू आहे ती 5.2 आहे. याचंच नाव असणार आहे पिरिडिनियम आयन बनला. आता सेम असाच मी एक कंपाऊंड घेतो, पण त्याच्यामध्ये बॉन्ड्स नाहीये, डबल बॉन्ड नाहीये. याचं जे नाव आहे ना ते आहे पिपेरिडीन. यालाही आपण बेस बनवूयात, H+ वरती अटॅक करूयात. याच्यापासून काय बनेल, त्याचा आयन बनेल. नायट्रोजन वरती पॉझिटिव्ह चार्ज येईल, हायड्रोजन त्याला अटॅच झाला. याचं नाव आपण लिहू शकतो पिपेरिडिनियम आयन आणि याची जी पीके ची व्हॅल्यू आहे ती 11 आहे. पहा, हा बेस म्हणून काम करत होता, हा आहे त्याचा कॉन्जुगेट ॲसिड. हा बेस म्हणून काम करतोय आणि हा आहे त्याचा कॉन्जुगेट ॲसिड. आत्ताच आपण वरती काय पाहिलं, ज्याच्या कॉन्जुगेट ॲसिडची पीके व्हॅल्यू जास्त तो जास्त बेसिक असणार आहे. म्हणजे आता या दोघांमध्ये जर आपण पीके व्हॅल्यू कंपेअर करून डिसाइड केलं तर आपण म्हणू शकतो की पिपेरिडीन इज मोर बेसिक, स्ट्रॉंगर बेस दॅन पिपेरिडीन. बरोबर ना. पण आता प्रॉब्लेम काय झाला माहिती आहे याच्यामध्ये, आपण दोन्ही एक्झाम्पल मध्ये ना पीके ची व्हॅल्यू यूज केली आणि सांगितलं की कोण स्ट्रॉंगर बेस असेल. बरोबर. आता ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये एवढे कंपाऊंड्स आहेत, आपल्याला क्वेश्चन मध्ये कोणाही विषयी विचारलं जाऊ शकतं की बेसिक कॅरेक्टर कंपॅरिझन करा. तर प्रत्येक वेळेस आपण पीके ची व्हॅल्यू लर्न करणार का, हे पॉसिबल नाही आहे. पीके च्या व्हॅल्यूज लर्न करणे, त्यांना लक्षात ठेवणे, मग कंपेअर करणे इज नॉट पॉसिबल. मग नेमकी बेसिसिटी आपण कशी शोधायची, कशी कंपेअर करायची, तर ऑब्व्हियसली यासाठी आपण वेगवेगळ्या फॅक्टर्सला यूज करणार आहोत. बेसिसिटी डिटरमाइन करण्यासाठी कोणते कोणते वेगवेगळे फॅक्टर आपण यूज करून त्या क्वेश्चनला सॉल्व्ह करू शकतो हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर नेहमीप्रमाणे आजही सर्वांना हेच सांगतोय की महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी विद्यार्थ्यापर्यंत जो जेई, नीट आणि सीईटीचं प्रिपरेशन करतोय त्या प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. जेवढा सपोर्ट तुमच्या माध्यमातून मला मिळेल, जेवढे सबस्क्रायबर्स वाढत जातील, लाईक्स वाढत जातील, शेअर्स वाढत जातील, तेवढा हा चॅनल वाढेल आणि तेच मला मोटिवेशन मिळेल की मी आणखीन चांगल्या पद्धतीचे व्हिडिओ बनवून तुमच्या सर्वांसाठी अपलोड करत जाईल. जय शिवराय.